सांगा आणि आपलं गाव कुठलं आहे? शिवाजी महादेव भोसलेवाडी. भोसलेवाडीमधली सध्याची परिस्थिती कशी आहे? निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, 70-30 प्रचार देखील सुरू आहे. हो 70-30 मध्ये 70% कोण 30% कोण? BJP 70 उर्वरित 30. भाजपला 70% तुम्ही म्हणताय जाईल कौल, कारण काय आहेत नक्की? संजय जगताप येत नाही यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली असल्यामुळे 70% भाजप. कुठली कुठली कामं झालीत? ओढ खोलीकरण, रस्ते, नंतर बाकीची किरकोळ पाणी, ही अशी भरपूर नळ योजनेची याची भरपूर कामं झालेली. तसं बघायला गेलं तर आपल्या जिल्हा परिषद गट जर म्हणतोय तर जिल्हा परिषद गटामध्ये सप्तरंगी आहे यंदाची लढाई, पंचरंगी आहे, सप्तरंगी आहे. कारण जरी आपण महत्त्वाचे पक्ष सोडले तरी अपक्षांची पण संख्या आहेच. तर हा सगळा जर एकूण परिस्थिती बघितली तर मतदारांनी मतदान करताना नक्की काय बघायचं? त्यांच्यामध्ये एक संभ्रमाची अवस्था आहे. मग त्यांनी मतदान करताना कुठले मुद्दे लोकांनी फिक्सच मतदान केलेलं आहे ना कामाच्या माध्यमातून की BJPलाच करायचं. तालुक्यामध्ये जर बघितलं तर शिवतारे बापूंची देखील ताकद आहे, ते सध्या इथले विद्यमान आमदार देखील आहेत. तर मग त्या परिस्थितीचा विचार केला तर समसमान फोर्स लागेल असं नाही का वाटत तुम्हाला? शेवटी कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. सर्गन हा मागच्या वेळेस यांनाच होता ना, संजय यांना सर ते असतानाच त्यांच्या आणि त्यांच्या विकासाची कामं आहेत. फक्त उमेदवार बदल झाला आहे पण हे जागेवरचे आहेत ना आमदार. बरोबर. संजय यांना काँग्रेसमध्ये ते होते, त्यानंतर आता ते भाजपमध्ये आहेत. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या जे काही नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची ताकद वाढली आहे की झाली कमी? नक्की काय? संजय अण्णाच्या बरोबर ताकद वाढली. बरं. ते जरी गेले तरी स्थानिक लेवलचा कार्यकर्ता जागे म्हणजे बरोबर त्यांच्या बरोबरच. तालुक्यामध्ये सध्या विकासाचे मुद्दे आहेत, बरेचसे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये आपण विमानतळाचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल, त्यासोबतच बरेचसे प्रश्न आहेत, म्हणजे गुंजवणुकीच्या पाण्या प्रश्नापासून बरेचसे प्रश्न सध्या आहेत. तर या सगळ्या विकासाचे भागीदार नक्की कोण? कारण विकासाचं जर आम्ही श्रेय घ्यायचं म्हटलं तर इथले दोन्ही नेते देखील ते श्रेय घेत असतात. पण ते श्रेय नक्की द्यायचं तर द्यायचं कोणाला? संजयच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर लोकांचा विकास झालेला आहे. लोक ते विकासाचं पर्व म्हणून संजय अण्णाला बघतात. लोकांचं स्थानिक पातळीवरतीची आहे ही निवडणूक. स्थानिक लेवलचे कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे 5 तारखेचं मतदान होईल? असं गावात ज्या समस्या आहेत, गावातल्या समस्या, रस्ते, आमचे पहिले रस्त्याची असती भोसलेवाडीची बिकट अवस्था होती की रस्त्यांनी येताना पाहुणा येताना पण विचार करायचा गावाला येताना. पण संजय अण्णाच्या माध्यमातून सगळं प्रश्न सुटले. पाणी रस्ते वगैरे, कोताळी भोसलेवाडी हा रस्ता, सगळं रस्त्याचं हे झालं. इथली जातीय समीकरणं नक्की कुठल्या पद्धतीची असतात ती याच्यावरती काय नाही, हे तर विकासाच्या मुद्द्यावर किंवा गावाच्या ह्याच्यावर असं जातपात नाही धरत. इथं काय जातीपातीचा विषयच नसतो आमच्या इथं. थँक्यू.